सूचना नीट ऐका. तुम्हाला तुमचा पेपर सोडवण्यासाठी फक्त 1 घंटा दिला जाईल आणि त्या 1 घंट्याच्या वर 1 मिनिट सुद्धा तुम्हाला मिळणार नाही याची खात्री घेऊन लवकरात लवकर आपला पेपर सोडवा. सर, एखादा प्रश्न नाही आला तर विचारू शकतो का आम्ही? हा माझा हात आहे, सकाळपासून खाजवत आहे. कोणावर तरी पेंडी सोडल्याशिवाय या हाताची खाज जाणार नाही. सर ठीक आहे सर, थँक्यू. तुमचा वेळ चालू होत आहे आता. अबे डेंग्या, पेपरचा थोडासा तरी अभ्यास केलास का बे? अबे गण्या भाऊ, मी दिवस रात्र तुझ्या सोबतच तमाशा मारत होतो तरी. अबे तुलाही अ नाहीये, मलाही ब नाहीये, तर मग आपण पेपर सोडवून कसा? जाऊ दे ना, पेपर मध्ये आपण नाव लिहून आणि उगा मुगा पायत बसू. अबे माझा बाप कुऱ्हाडीला धार लावत असेल घरी. नापास गिपास झालो ना डेंग्या, तर माझा बाप त्याच कुऱ्हाडीने माझी. ओ शिट यार. गण्या भाऊ, आपल्या क्लासचा टॉपर लाल्या तुझ्या साईडलाच बसलाय. काहून नाही आपण त्याचा पेपर पाहून सोडवू? लालू, बोल ना बाई. काल माझ्या घरी खूप सारे पाहुणे आलते. कामे करता करता काल मी खूप थकून गेली रे. आणि मी पेपरचा अभ्यास करायची तर चुपचाप झोपून गेली. लालू, तू माझा मित्र ना, तू मला पेपर दाखवशील? तुझ्यासाठीच तर करणी आहे बाई, नाही तर का परवडते मले? पेपर तुले नाही दाखवीन तर मग सांगीन कोणाले? या गण्याले का या डेंग्याले? माय फ्रेंड लालू, काल आमच्या घरी लगेच पाहुणे होते रे, त्यामुळे मी अभ्यास नाही करू शकलो. तर मला पेपर दाखवशील? अबे ढोमणीच्या आऊ, तुम्हाला अभ्यास नाही करता या का बे? मी रात दिवस अभ्यास करीन ना, तुम्हाला पेपर दाखवीन तर मग माझ्या जीवनाला काय अर्थ राहील का बे? थांब, मी सरायले नाव सांगतो तुमचा. सर. काय झाला बे बोंबलाले? सर, हे गण्या डेंगू मला पेपर दाखव म्हणते. सर, तुमच्या मालची कसम घेऊन सांगतो. गण्या भाऊ, माल नाही, मायची कसम. हो सर, मायची कसम घेऊन सांगतो. आम्ही लगेच अभ्यास केलून या लालूचा पेपर पाहायची आम्हाला गरज नाही. तुम्हाला शेवटची वॉर्निंग देतो गण्या डेंगू. पेटका सारखे जरी का तुम्ही डोळे इकडून तिकडून फिरवल्या तर तुमच्या मालची कसम घेऊन सांगतो, तुमच्या गोट्या काढून मी माझ्या पोरासोबत खेळीन. माय गॉड सर, किती आग होईल. लाल्या गद्दार, पाकिस्तानच्या सेनेत भरती होऊन तुझा उडवीन लाल्या. पाकिस्तानच्या काऊन बे, भारताच्या काऊन नाही? बे गण्या भाऊ, भारताच्या सेनेमध्ये सामील होण्यासाठी माणसाकडे दिमाग आणि हुशार असायला पाहिजे. जैन दोस्तो, मी पडलो बी नकलचा माणूस तर तिकडे पाकिस्तानच्या झेंडे मुठीत मी इझिली सामील होऊन जाईन गण्या भाऊ. बे वर्षभर मस्त मज्जे मारत्या आणि पेपरच्या वेळेस तुम्हाला लालू आठवते? लालू तुम्हाला पेपर नाही, आंबा दाखवते, आंबा. हर पल माझी आठवण तुले तडपवल. ला ला ला, मी जागीन तर झोपतील कशी येईल व. अबे डेंग्या, चुपचाप बियर पे. बोशीच्या गाण्याची माबानी करून राहिलास तू. अबे गण्या भाऊ, तुले कसं सांगू, मला पेपरचा टेन्शन येत आहे. बे पेपरचा टेन्शन येत आहे तर तू ब्रेकअपचे गाणे का म्हणतास बे? अबे गण्या भाऊ, उठ, अभ्यास करू आपण. अबे डेंग्या, तू विसरू नको, आपण बॅक बेंचर्स आहोत, बॅक बेंचर्स. बे डेंग्या, हे पेपर गिपर आपल्या कामाची वस्तू नाही. वी आर लेजेंड्स ब्रो. आखिर क्या है ये बॅक बेंचर्स? जो परीक्षेच्या एका रात्र पहिले पूर्ण रात्र जागून सिलेबस कव्हर करून एक्झाम मध्ये टॉप मारतो त्याचा नाव आहे बॅक बेंचर्स. अरे जो बोर्डाच्या पेपरला डाव्या हातातला खेळ समजतो त्याचा नाव आहे बॅक बेंचर्स. अख्खा वर्ष लफंगिरी करून शेवटच्या क्षणात पास होऊन वर्गाला आश्चर्यचकित करतो तो आहे खरा बॅक बेंचर्स. अरे पेपर बॅक लागले तरी त्याचा टेन्शन न घेणारा व्यक्ती म्हणजे बॅक बेंचर्स. मग सांग डेंग्या, कोण या महायुद्धात माझा साथ देईल? मी गण्या भाऊ, मी महेश मती की जय. डेंग्या, उद्या कायचा पेपर आहे बे? बे गण्या भाऊ, मी तर परवा पेपर आहे समजत आहो बे. उद्या पेपर आहे म्हणून मला आता तुझ्याकडून माहित झाला. माय गॉड, तू तर प्रो बॅक बेंचर आहेस बे. बे गण्या भाऊ, पण तुला माहित आहे का, ठाकरे मास्तर आपल्या पेपराले तो मास्तर लागणार आहे. अरे बाप रे. अबे डेंग्या, तो मास्तर तर अजिबात चिटिंगाना चालू दे बे. चला इकडे तिकडे जरी पाहिला तर मान काना तोडते म्हणते. बे मान नाही गण्या भाऊ, बस राहू दे समजलो मी. आता समजला मी काऊन भेवत होतो गण्या भाऊ. म्हणून म्हणलो गण्या भाऊ, थोडसा तरी अभ्यास करून जाऊ. अबे गुल्ल्या, टॉपर लोक अभ्यास करतात, बॅक बेंचर्स अभ्यास नाही, फक्त धतिंग्या करतात. टॉपर वरून आठवला, लाल्याचा अभ्यास करत असेल बे.
साइन थिटा कॉस थिटा पेपर बनवणाऱ्याला तंशीत नेऊन रेटा. साला हा गणिताचा पेपर माझ्या डोक्यावरून जाते यार. घे बेटा दूध पे. आई दूध बकरीचा हो का बकऱ्याचा? हे बेटा दूध बकरा नाही बकरी देते बकरी. आई त्या दिवशी तर गण्या भाऊ बकऱ्याचा दूध दोत होता व. छी. हे बघ बापू पेपर मध्ये 99 मार्क्स आले पाहिजे तुले. माझ्या बापूले मला डॉक्टर बनवायचा आहे डॉक्टर. पण आई मला तर विमान उडवायचं आहे. अरे बापा सायकल वरून पडला असता विमानावरून घेऊन पडला असता. माय माय खोटं पाहिन मी. ओके ओके आई जा आता मला अभ्यास करू दे. गण्या भाऊ त्याला फोन करून पाय. चालायला आपण नापास झालो तरी चालेल पण तो पास नाही झाला पाहिजे. हॅलो गण्या भाऊ बोल ना. लालू बिटवा का करत है बे? काही नाही आगे डेंग्या बोलतो म्हणे. बे मी नाही गण्या भाऊ तूच बोल. लालू पेपर आहे उद्या माहित आहे का? बे लाल्या तू पेपरचा अभ्यास करतायस का बे? बे धड अभ्यास मी करीन का बे? गण्या भाऊ तुला माहित आहे अभ्यासाचा माझा काही लेन देन नाही. मी तर फक्त बस असाच कागद पाहत होतो. बरं बरं लालू बिटवा ठीक आहे गण्या भाऊ ठीक आहे. बे डेंग्या लालू अभ्यास नसे करत. पैन माय लाल्या पूर्ण नापास होते यावर्षी. गण्या भाऊ लाल्याचा दिमाग मोठा तेज आहे. तो कसाही करून पास होईल यावर्षी पाय. अबे सवितीनं त्याच्या अंगावर जादू फिरवलं नाही बे. मग त्या लाल्याला नापास होण्यापासून आता देवही वाचवू शकत नाही. चेस लालू जाऊ दे ना. हे मूर्ख लोक आहेत यांच्या तोंडी आपण लागू नये. गण्या भाऊ आपली माल आपल्या कामात येईल. आपली तुझी माल तुझी. साला रात दिवस मी हिचेच स्वप्न पाहतो का नाही तर म्हणून मला वाटते का हे माझीच माल हो. बाई सविते तुझा पेपर लिहून झाल्यावर मला दाखवशील. सविते तू जर का याला पेपर दाखवत असशील तर मग मी तुला पेपर नाही दाखवत. अरे अरे मी तर या दोघांना ओळखत सुद्धा नाही. पाल आमचे कालचा दिवस लवकरच विसरलीस. माझ्या सोबत दिवस रात्र खेळ करून म्हणतेस आज तू कोण? काय काल तर सविते तू म्हणलीस तुझ्या घरी पाहुणे होते. बे लाला तो पाहुणा मीच हो. तर तू सविते हे काम करून थकली होतीस. अरे लालू हे दोघं तुले मूर्ख बनवत आहेत. लालू माझ्यावर विश्वास नाही का? ठीक आहे. सर सप्लिमेंट प्लीज. बस लालू आपल्या क्लासचं नाव तूच रोशन करशील बघ. सर मला पण सप्लिमेंट पाहिजे. व्हेरी गुड सविता. सर मलाही सप्लिमेंट पाहिजे. अरे वा दाखव बेटा तुझा पेपर बघू दे. अबे भोशीच्या गण्या पेपर पुराचा पुरा कोरा आहे आणि तू सप्लिमेंट कायला मागतेस बे? ढुंगणामध्ये भराले. अरे नाही सर आता पेपर लिहिन तर मग थोड्या वेळेमध्ये लागेल तर मग मी तुम्हाला अजून बोलवीन का? अबे डुकरीच्या नाव आणि विषयाच्या व्यतिरिक्त तू अजून काहीच नाही लिहिलास आणि तुला कायची सप्लिमेंट लागते बे? हो बे गण्या आज पेपर कायचा आहे? सर इतिहासाचा. पेला अबे गण्या भाऊ आज पेपर मराठीचा आहे. अबे गु खाया वा आज पेपर गणिताचा आहे. आम्हाला माहित होता सर आम्ही पाहत होतो. तुम्हाला आज पेपर आठवण आहे का नाही? नाही नाही गण्या भाऊ सरांना आज पेपर आठवण आहे. सर सकाळी तुमचा हात खाजवत होता विसरल्या का जी? हो सर गण्या डेंगूवर पेंडी सोडा तुमच्या हाताची खाज चालली जाईल. अबे तुम्ही कॉलेजच्या बाहेर भेटा बे नाही किस्मतची गँग आणून तुम्हाला मारीन तर. सर पान अबे गण्या डेंगू. अबे डेंग्या किती वाजले? 1 वाजला यार गण्या भाऊ. चला 1 वाजला आणि लिंक ओपन नाही झाली. अरे बकरे आज रिझल्ट नसल. अबे गण्या भाऊ माझ्यावर विश्वास ठेव आजच रिझल्ट आहे. बे लाल्या माझी धुकुड धुकुड करत आहे. गण्या भाऊ तुझी धुकुड धुकुड ना माझी फुकुड फुकुड करत आहे. मी आणि सविती तर आरामात पासवून. हो लालू मुळे मला भेवाची अजिबात आवश्यकता नाही. बे डुकरावा पेपर मध्ये गद्दारी नसता केला तर आम्ही पास झालो असतो. बे तुम्ही दोस्त नाही दुश्मन व्हा दुश्मन. त्याला भुकणीच्या थोडसा तर पेपर दाखवायला पाहिजे बे. फार धडाधड लिहत होतास का? असा काय लिहत होतास बे पेपर मध्ये? अबे अबे आता पेपर गेला गोष्ट सरली. हा सरली बे आमच्या जिंदगीचा सवाल आहे म्हणून थोडसा तरी अभ्यास करावा माणसानं. बे लिंक ओपन झाली. सविते सांग बरं रोल नंबर. त्याचं 301. अय सविते तोंडाने लंगडू नको. मी सांगतो ना तू पास आहे समकास पास. मायेचं नाव सांग सविते. गुल्लू नारी बाई. तुझ्या मायची माय तर लगेच आयटम होती वाटते. आपल्याच पोरीचं नाव गुल्लू नारी ठेवलं. अबे डेंग्या माझ्या सासूबाईल काय नको म्हणू. बे गण्या भाऊ निकाल पाय निकाल. सविते तू तर 54% घेऊन पास झालीस. म्हणलं ना सविते तू पास आहेस म्हणून. कांगारू लेसन. थँक्यू. लाला तुझा रोल नंबर सांग बरं.
302. मायेचं नाव मनोरथाबाई. बे लाल्या, तू तर नापास झालास बे. नापास? बे गण्या भाऊ, मी कसा नापास झालो बे? मी तर कॉलेजचा टॉपर होतो. बे भाऊशीच्या लाल्या, तू प्रत्येक विषयामध्ये हगून भरलास. प्रत्येक विषयामध्ये 34 मार्क आहेत. म्हणजे तू एक मार्काने नापास झालास. सविती कशी पास झाली बे मग? मी तर अभ्यास करून आलती लाल्या. मी तर आपल्या मताने पेपर लिहिली. साला मला धोका दिला बे ना. बे गण्या भाऊ, आपला निकाल पाय. रोल नंबर 303, 304. पायचं नाव कांताबाई शांताबाई. आपण अबे डेंगण्या, आपण पास झालून. अबे पण गण्या भाऊ, तुम्ही कसे पास झाला बे? अहून तर बापू, आम्ही पेपर मध्ये चिटिंग केलो. एकूण एक प्रश्न आम्ही चिटोरे पाहून सोडवलून. कौन सा आएगा पेपर में, कौन सा आएगा? अभ्यास केलो असतो तर एवढा विचारही नसता करावा लागला. साला चांगला जंगलात राहून कंदमुळे खात होतो, शिकार करत होतो, उघडे फिरत होतो. कोण माकून हे पेपर एक्झाम काढलं तर माहित नाही. साला जिंदगी सरळ चालावायची तर तेरपी आरपी चालून राहिली. कोणता प्रश्न पेपर मध्ये येईल, कोणती चिटिंग भरून जाऊ? चिटिंग कोटी खिशामध्ये भरू का चड्डीच्या अंदर भरू? हे भगवान, पेपर मध्ये मी पास झालो पाहिजे बाबा. आशीर्वाद दे देवा. तथास्तु पुत्र. गण्या भाऊ, और भाई बाथरूम में क्या कर रहे हो? बे गण्या भाऊ, पेपरचा अभ्यास करत होते यार. आल्या चिटिंगा चड्डी मध्ये भरू भरू कोण अभ्यास करत होता बे? माझा सोड, पण तू का करतास बे बाथरूम मध्ये ते हे पेपर घेऊन? बे मीही चिटिंग भरून नेत होतो चड्डी मध्ये. पण गण्या भाऊ, मला भेव आहे. मास्तरनं आपली चड्डी चेक केलं तर टेन्शन नको घेऊ. मी ना कालपासून ढुंगण नसं धुतलो. मास्तरनं जर का थोडीशी चड्डी ओपन केलं तर हे बेडूक मिल्यासारखी वाशील. पुरा वर्ग बेशुद्ध. चारों तरफ मेरी वासी वास. बे गण्या भाऊ, मला टेन्शन येत आहे यार पेपराचा. बे तिकडे माझा बाप मला फलकावासाठी कुराड पाजवत असेल. ज्यापेक्षा टेन्शन तर माझ्या डोक्यावर आहे बे. पण तू टेन्शन नको घेऊ डेंग्या. आपण यावेळेस नक्की पास होऊ. तारीला फुल चिटिंग करू. आई व, मी नापास झालो व. बे गण्या भाऊ, मी किलोभर पेढे घेऊन येतो गावामध्ये वाटावासाठी. गणू तिकडं डुगरीन. पास झाल्यावर गण्या आणि पेपर दाखवायच्या वेळेस ठुन्या. अट माये. तर मग भाऊ, बिना अभ्यास करता कसा पास होऊन दाखवलो? झाला ना तुम्ही आश्चर्यचकित का गण्या पास कसा झाला ना लाला नापास कसा झाला? पण भावांनो, हा होता मजाकीचा पाठ. आपण आपल्या जिंदगीत कधीच चिटिंग करायचा नाही. पाटला तर थोडाफार अभ्यास करून टाकायचा, पास व्हायचा आणि बिलकुल अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. आपली जिंदगी कोणाला हिशोब देवाचा आहे. तर गाईज, तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल तर लाईकच्या बटनेले कुर्राडी नाही तर हतोडीने मारा. पण लाईकची बटन क्लिक झाली पाहिजे. मी ना या व्हिडिओ साठी 1,500 लाईकचा टार्गेट ठेवलाय. तर गाईज, प्लीज टार्गेटले कम्प्लीट करा. कमेंट मध्ये सांगा तुम्ही कॉलेजमध्ये किंवा स्कूल मध्ये असताना कोणते कोणते कांड केल्या. न हो, घंटीची बटन दाबून ठेवा बरं. म्हणजे मला पुढे नरकात नोकरी लागणार आहे. या विषयावर नवीन एक व्हिडिओ घेऊन येत आहो. तर घंटीची बटन दाबून ऑलवर जर क्लिक केल्या राहाल तर व्हिडिओ टाकल्याबरोबर तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तर मग पाहू नरकात नोकरी लागल्यावर काय होते. तर तब तक के लिए टाटा, गुड बाय, सी यू.